भाई, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालं आणि आपण त्यांना शोक संवेदना व्यक्त करत असताना बुलढाणा अर्बनच्या ज्या काही शाखा आहेत त्या बंद ठेवण्यात आल्या. काय सांगा? आज महाराष्ट्रातील सर्व शाखा बंद राहतील आणि पुणे जिल्ह्यातील उद्या पण बंद राहतील. आज आणि उद्या 2 दिवस बंद राहतील सर्व शाखा. आपले आणि अजितदादांचे संबंध घनिष्ठ होते आणि खूप 2006 मध्ये त्यांनी मला MLC तिकीट दिलं होतं. त्याच निवडणुकीला उभा होतो. दुर्दैवाने 7 मताने मी त्या ठिकाणी पडलो. तेव्हापासून मी राष्ट्रवादीशी जोडला गेलो होतो आणि त्यांच्याने माझे फार चांगले संबंध होते. आता 4 दिवसापूर्वीच जळगाव खान्देश येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाबतीमध्ये त्यांची माझी चर्चा झाली होती. त्या जागेमध्ये एक कायदेशीर डिस्प्यूट आहे, तो मिटवून त्याचं टायटल क्लिअर करायचं होतं. त्या संदर्भात त्यांचा फोन आला होता आणि त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये मी येण्याचं सांगितलं होतं. परंतु असं घडेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीने अतिशय वाईट आहे. खूप मोठी भोग निर्माण झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि बुलढाणा परिवारातर्फे आम्ही विनम्र श्रद्धांजली त्यांना अर्पित करतो.